नांदगाव येथील ढेकू बुद्रुक येथील शेतामधील गोठ्याला आग लागल्याने 4 म्हशी तर एक गाय आगीत होरपळून मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नांदगाव तालुक्यातील ढेकू बुद्रुक येथील गणेश भीमा चव्हाण यांच्या शेतामधील गोठ्याला लागलेल्या आगीत त्यांच्या 4 म्हशी व एक गाय आगीत होरपळून जागीच मृत्युमुखी पडल्या तर 3 जनावरे गंभीर आहे। सदर पशुपालक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। नांदगाव तालुक्यातील ढेकू बुद्रुक येथील नवनाथ वस्ती शाळेजवळील बंधारवाडी वस्तीत येथील गट नंबर 9/अ या गणेश भीमा चव्हाण यांच्या शेतातील गोठ्याच्या झापाला अचानक आग लागल्याने त्यांचे 4 म्हशी व गाय गंभीररित्या जळून खाक झाली असून दोन्ही म्हशी व एक गाय गंभीर जखमी झाली असून ते मृत्यूशी झुंज देत आहे। सदर घटना रविवारी 2 ते 3:30च्या दरम्यान घडल्याचं समजतंय। आगीचे स्वरूप अति तीव्र असल्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न निष्फळ ठरले। काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं। आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये। या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार भास्कर बस्ते व पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे यांनी घटनास्थळी चौकशी केली आहे। तसेच जातेगाव पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 चे पशुधन पर्यवेक्षक श्री डॉक्टर धीरज कुमार यादव यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ पंचनामा केलाय। शेतकऱ्यांचे अंदाजे 6,75,000चे नुकसान झाल्याचं पंचनाम्यात नमूद केलंय। सदर चव्हाण कुटुंबियाने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज काढून म्हशी विकत घेतल्या होत्या। जीवापाड सांभाळलेले पशुधन डोळ्यासमोर होरपळून मृत्युमुखी पडल्याने त्या शेतकऱ्यांचा कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। संबंधित शेतकऱ्याला तात्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटना व स्थानिक नागरिकांनी केली आहे। तसेच सदर पशुधनाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक व प्राणीप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव।